अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी, वेतनात बंपर वाढ, शासन निर्णय निर्गमित. तर चला पाहूया कोणता शासन निर्णय आहे त्याबद्दल माहिती. तर हा जो शासन निर्णय आहे राज्यातील विधी व न्याय विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन शुद्धी पत्रकानुसार नमूद गट अ ते ड संवर्गातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता सदरच्या शासन शुद्धी पत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की माननीय उच्च न्यायालय मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ मधील गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या दिनांक 11 जानेवारी 2023 रोजीच्या निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर विधी व न्याय विभागात नियुक्त झालेले अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या त्यांचे दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी 49,100 सेल 1 लेवल S18 इतके निश्चित करण्यात आले असेल अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजुरी केली जाणार नाही. तर उक्त वेतन मॅट्रिक्सच्या किमान वेतनावर वेतन निश्चित करण्यात येईल असे नमूद करण्यात येईल. तसेच दिनांक 1 जानेवारी 2001 ते दिनांक 31 डिसेंबर 2003 दरम्यान नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी रुपये 49,100 सेल 1 लेवल 18 इतके निश्चित करण्यात आले असेल तर त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल. परिणामी त्यांचे वेतन रुपये 50,600 इतके निश्चित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले. त्याचबरोबर दिनांक 31 डिसेंबर 1997 पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी रुपये 49,100 इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीत 3 अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल. परिणामी त्यांचे वेतन 53,700 इतके निश्चित करण्यात येईल.